Welcome students. Let's continue the icebreakers activities of the poem 2.3 The Inchcape Rock. See the next activity. Narrate in the class a story about someone who destroyed or spoiled someone else's good work. तर या ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला एक स्टोरी कथन करायची आहे, नॅरेट करायची आहे. कशाबद्दल? अबाउट समवन हू डिस्ट्रॉईड ऑर स्पॉइल्ड समवन एल्स गुड वर्क. म्हणजे कोणीतरी एखादे चांगले काम केलेले आहे आणि ते एखाद्या व्यक्तीकडून डिस्ट्रॉईड केले गेलेले आहे, स्पॉइल्ड केले गेलेले आहे, नष्ट केले गेले आहे. अशा बऱ्याचशा घटना असतात, इव्हेंट असतात जे आपल्या आयुष्यामध्ये घडलेले असतात किंवा दुसऱ्यांच्या आयुष्यात घडलेले असतात. त्याचे एखादे एक्झाम्पल तुम्हाला या ठिकाणी द्यायचे आहे. स्टुडंट्स, but here I would like to share that type of the story with you. Let's see the story. It is an imaginary story. Don't take serious. Only it is an example. See, once upon a time there were two brothers, Ram and Arun, living in the village. They were very happy about their life. They were spending most of time with each other. एका खेड्यामध्ये राम आणि अरुण हे दोन बंधू एकत्र राहत होते. ते खूप आनंदात राहत होते. दे वे आर स्पेंडिंग मोस्ट ऑफ टाईम विथ इच अदर. वन डे देअर वाईव्स फॉट विथ इच अदर अँड दे डिसाइडेड टू लिव्ह सेपरेट. एकदा त्या दोघांच्या वाईव्समध्ये भांडण झाले आणि दोघांनी सेपरेट राहायचं ठरविले. अरुण's वाईफ वॉज व्हेरी बॅड इन नेचर. अरुणची वाईफ ही स्वभावाने खूप वाईट होती. She always jealous to Ram and her wife. They both sown wheat grain in their farm. Ram had decided if he would get good grains, he would distribute some amount of grains to poor family. राम आणि त्याच्या वाईफनी शेतामध्ये गव्हाचं पीक घेण्याचे ठरविले आणि जर भरपूर धान्य मिळालं तर त्यामधील काही धान्य हे पुअर फॅमिलीला डिस्ट्रीब्यूट करायचं असं त्या दोघांनी ठरविले. अरुण वॉज सेल्फिश. ही डिड नॉट वॉन्ट टू शेअर हिज ग्रेन्स विथ एनीवन. अरुण हा सेल्फिश होता, सो ही डिडंट वॉन्ट टू शेअर हिज ग्रेन्स विथ एनीवन. Arun knew the idea of Ram. Therefore, at night, he went to Ram's farm and he burned his whole grain farm. अरुणला रामची आयडिया समजली आणि तो त्या रात्री रामच्या शेतात जाऊन त्याचं पूर्ण शेत त्यानं जाळून टाकलं. या ठिकाणी या स्टोरीमधून आपल्या लक्षात येईल की कोणीतरी एखादे चांगले काम करत आहे आणि ते एखाद्या व्यक्तीकडून कसं डिस्ट्रॉईड केलं जातं. See last activity. Discuss in pairs and groups the following expressions. Take the help of your teacher. विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी काही एक्सप्रेशन्स दिलेले आहेत. तुम्हाला त्या वाचायच्या आहेत आणि त्याचे मीनिंग काय होते ते तुम्हाला लिहायचे आहे. फर्स्ट, ॲज यू सो सो शॅल यू रीप. क्राईम गेट्स इट्स ओन पनिशमेंट. What goes around comes around. Tit for tat. Evil digs a pit for others but falls into the same. Students, all the above are idioms, phrases and proverbs. They all convey the same meanings. Listen carefully. They all convey the same meaning. या सर्वांचा meaning हा सारखाच आहे. They all mean that when a person acts with a certain intention, जर एखादे इंटेन्शन डोक्यात ठेवून जर आपण काम करीत राहिलो तर त्याचा रिझल्टसुद्धा सेम असेल. द रिझल्ट्स विल बी द सेम ॲज द ॲक्शन. इफ द इंटेन्शन्स आर गुड, द पर्सन विल बेनिफिट फ्रॉम रिवॉर्ड्स. अँड इफ द इंटेन्शन्स आर इव्हिल, ही ऑर शी विल बी पनिश्ड. हा या सगळ्या गोष्टींचा मीनिंग होतो. या ठिकाणी ह्या ज्या idioms आणि proverbs दिल्या आहेत, still we will try to sort out the specific meaning as the textbook asks the question. We will try to sort out the exact meaning to find out the exact meaning. The first idioms, as you sow
so shall you reap. Means, it might be if you did bad things in the past, you will get bad results in the future. And if you did good things in the past, you will get good results in the future. म्हणजे तुम्ही जसे पेराल तसे उगवेल. सेकंड, क्राईम गेट्स इट्स ओन पनिशमेंट. जो गुन्हा आहे त्याची शिक्षा त्याला मिळतेच. ऑल आवर क्रिमिनल ॲक्ट्स म्हणजे आपले जे काही क्रिमिनल ॲक्ट्स आहेत, जे काही गुन्हे आहेत, त्याचा शेवट कसा होतो तर पनिशमेंटमध्ये होतो. ऑल आवर क्रिमिनल ॲक्ट्स इव्हेंच्युअली फायनली गेट पनिशमेंट. नेक्स्ट वन, व्हॉट गोज अराउंड कम्स अराउंड. आपल्या अवतीभोवती जे घडते तेच आपल्या भोवती घडते. सी द मीनिंग of that proverb. The consequences of one's actions will have to be dealt with eventually consequences. Number D, tit for tat. जशास तसे. tit for tat ही proverb तर आपण लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत. ही infliction of an injury or insult in return for one that has suffered. म्हणजे तुम्ही जसे वागाल तसेच तुमच्याबरोबर वागले जाईल. tit for tat. And the last proverb, evil digs a pit for others but falls into the same. जर आपण दुसऱ्यासाठी खड्डा खोदला असेल तर त्यामध्ये आपण सुद्धा पडू शकतो. The evil doer plans to hurt others but finally gets hurt himself too. We have seen the proverbs and their meanings. Now here we have completed the icebreakers activities. Activity 1st, 2nd, activity 3, activity 4 and activity 5th. Students, take the screenshot of the given answers of the icebreakers activities and complete it in your notebook. आतापर्यंत जेवढ्या आईसब्रेकर्स ॲक्टिव्हिटीज आपण घेतलेल्या आहेत पेज नंबर 103 या पेजवरच्या, त्या सर्व ॲक्टिव्हिटीजचा स्क्रीनशॉट तुम्ही काढायचा आहे आणि तुमच्या वहीमध्ये तो कंप्लीट करून ठेवायचा आहे. ओके, थँक्यू.